चाल हो आली. हे बघ हा ही आपली शेती आहे. हा ना. हा हे बघ तांबाटे लावलेले हा तर शेती आहे ना डायरेक्ट आपल्या डोंगरापर्यंत आहे. डोंगरापर्यंत. हा हा आता बा सगळं तो भरोशा वय तो शेती करायची मी करू लागेल तुला सगळं तो आता व्यवस्थित राहायचं. हा हो एका टमाटे लावले का? आता तोच हातात आहे सगळं कपाटाच्या चाव्या तो आकस पैसा अडकाय तो आकस. हा चालेल. हा सांभाळायच पण नव्हतं. हा मग आता आपलं लग्न झालंय आता कसा संसार करायचा व्यवस्थित. हा तिकडे चाला आणि थोडी तर लिहून लागते अहो. मग ये इकडे हा बरोबर आहे. हळदीचा आग तवा लेखतात बरं आहे की नाही. हा बरं कसं काट तुला चांगले मस्त आहे. करमत आहे तुला. हो करम तर. हा आणि मग हा आता काय रडायचं नाही गागायचं नाही आता तो आले 2-3 वहिले माझे 2-3 झाले आहे काय सांगते. हा हो ना हो ना. मग बरं झालं आपलं एकूणाला सारखं होतं आहे की नाही. हम्म. मी विचारलं तोय मला विचारलं आपण खरं खरंच सांगितलं एकूणा राहिला बरं की तो भाऊ जायला त्याला काय ना का माझ्या 2 बायका असंच गेला निघू. हो ना बरोबर हा आहे. मग कसं होऊन जातं ते जे काही खरं आहे ना ते एकदम सांगून टाकलं ना मग टेन्शन राहत नाही. मग आता हे बघ आपण दोघांनी कसं आता गोळ्या मेळ्याने राहायचं गोळ्या मेळ्याने जेवायचं झोपायचं खायचं लोळायचं आणि शेती काम करायचं व्यवस्थित पैसा कमवायचा. हा हो हो. हा. एक विचारू का तुम्हाला काय तुमचे ते तिन्ही बायका का बरं नाही राहिला हो? नाही 2 दोन. तू तिसरी. हा हा. अगं काय सांगा ती शेजारी पाजारी का एवढे सोयीचे का काही फितवायचे तिला काही बोलायचे. हो का? अहो त्यांचं ऐकायचे ते लोकायचे आणि लगेच निघून जायच्या काय सांगते भाऊ की लोक चांगले नाही राहते. हम्म. म्हणून म्हणतोय हे बघ तो कोणाच्या घरात जायचं नाही कोणाचं काही काड्याच्या पेटीला सुद्धा जायचं नाही काही मागायला सगळं तुला किराणा घरात आणून देत जाईल मी. हा चालन चालन. हा हो हा ते काहून विचारलं मी म्हणजे मग थोडंफार माहिती पाहिजे ना हो. त्या ना नुसतं सांग काय मेवा त्या हा आणि नुसत्या अशा मेन आणता करून आणता नाही ना हा. अशा गोऱ्या करून आणल्या होत्या बायका. पण मग तुमची फाडगती झाली ना. हा सगळं मोकळे भावाला फारकती विरकती कागदपत्र सगळं ओके त्या तर- भावाला सांगितलं होतं ना फारकती होईल त्या दोघीचे पण. नाहीत मग ते परत यायच्या. नाही त्या काला येतील आता त्या कोर्टात जाऊन मी फारकती घ्यायला काही टेन्शन नाही तवाला व्हायला सगळं व्यवस्थित. हो फाडकती होईल हे. हां म्हणजे काय टेन्शन नाही माझं. नाही ना हा ना ते लाली बिली लाई जाऊ नको जरा शेती काम करायचं राहतंय. हां हो हां आणि व्यवस्थित राहायचं कपड्याला ते तुला साड्या लागल्या तर सांगत चाल मला तुला साड्या घ्यायच्या असल्या तर. हां हो हां मेकअप करायला जायचं असलं कुठं ब्युटी पार्लरला तर पैसे घेऊन जायचं मागून काहीच काळजी करायची नाही. हां आताच तर बोलले तुम्ही लाली नको लावा जाऊ अगं मग ते म्हणजे. लाली काय लायच राहते ते बाय बरं कसं दिसते तोंड काही बावटाने करीत राहते. आज लावली जाते बा आज नवीन आहे बा असं. हां हो हां बरं मी काय आता बरं चालते घरी आता. हो चला. चाल पो बाई हे माणूस काय गविद काय माहिती काजल सगळा पसारा ए, पसारा काजल. पसारा पसारा आता तू काय करशील माहिती का काय करू? सगळे पाणी मिक्स करून देशील. जाऊ दे बाई हं? मरू दे आता राहू दे जाऊ दे बाई, राहू मरू दे दे. जाऊ दे घ्या तुमचा पसारा परत असाच आवरून ठेवा नाही मिक्स केला आता घ्या लय समाधान झालं तुला याने. मग आता ठेवलं तर म्हणे तू सगळं मिक्स करशील आता एका डब्यात आहे ना सगळं मिक्सच आहे नाही मिक्सच आहे का नाही हे सगळं हातोडं हे सगळं मिक्सच आहे ना पण वेगवेगळे पाणी आहे ना मोठे त्या डब्यात आहे लहान ह्या डब्यात आहे. आणि इथं तर एकत्र आहे सगळं हा काय पाना हा, पोराने छोटा. केले असतील ते पोरायना याला काय म्हणते हे तर एकत्रच आहे आणि माझं नाव घेऊन राहिले पोराने केले असतील आता. काय पोरांनी केलं असती म्हणजे पसारा घालायचा आवरायचं नाही आणि आपण आवरावा त्याच्यात हे असं अरे काय होईल माहिती का तू सगळे पाणी एकत्र करून देशील मला जर छोटा लागला 12-13 तू कुठे सापडायचा. मग एक काम करा 1 नंबरचा 12 नंबर डब्बा 13 नंबर डब्बा 14 नंबर डब्बा असे डब्बे 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 करून मग टाका आता भीतीला जाऊ हा असं करा एक खेळ असं खेळ मोठी घराला बी गॅरेज बनवून टाकू बा. पट्टी ठेव हा पट्टी ठोकाने एक पाणी अडकून ठेवा लय हुशार आहे बा. इथे असं पसारा नका घालू मग माझं काम नाही असं आवरत. करतो आता ना 18 पर्यंत याच्यात ठेवतो 18 पासून वरची याच्यात ठेवतो ना हातुडे बिडे स्क्रू ड्रायव्हर याच्यात ठेवतो. ते कुठे बी ठेवा इकडं नका ठेवू असा पसारा बरं, हे बरं, काय काय कर सारायचं तुला. मग सारायचं म्हणजे घर नाही आवरत का? दिवसभर काय तेच काम करायचं का तुमची बरं मी काय आणतो हा काय म्हण कमलाची आठवणीवर राहिली हो. मग जायचं भेटून यायचं हं? भेटून यायचं ना नाही काय नाही जायला भेटते हिला आता. तुम्ही तर रोज फोन करते बाई बहिणीला काय आता ती सवय लावून गेली
2-3 वर्षापासून आपल्याकडेच होती. इकडं इकडं एक झालं 2 झालं 3. भारी भेटलं बरं का ते स्थळ चांगलं भेटलं. वाटतं बा असं शेवट होईल असं वाटतं. पहिले स्थळ बाईले बी भारीच होते पण तुमच्या बहिणीला नाही ते खाता आलं. एक मस्त चांगला नोकरीवाला होता, एक चांगली मोठा बागायतदार होता. आता हा बी चांगलाच बागायतदार शेतीवाला आहे पण आता खावलं पाहिजे खावलं. पाहून तर चांगलं दिलं बा आपण. आपण मस्त पहिले बी चांगलेच पाहिले होते, तुमच्या आई बाप्पांनी बी चांगलंच पाहिलं घरी होतं. मारायला घाबरते. ते पहिलं नवरं होतं ते बेवडं होतं. ते मारायचं प्रॉपर्टी तर त्याला काय उपयोग त्याचा आला. तुम्ही पाहायला गेले होते का? मग मी नाही पाहिलं कोणी पाहिलं मीच तर पाहिलं होतं ते बी. हं? ह्या बा आणि दुसरं तुझ्या नात्यातलं होतं ते लय आगाव ते बी. कसं बी राहिलं ना टिकवणं संसार करणं बाईच्या हातात राहतो. नाही नाही असं काही नाही हा, मग ठीक आहे. नाही या खात्याने टाळ्या वाजव बरं. ठीक आहे द्या बरं तुमचं. हा मग तुझं एक हात माझ्या हात दोन माझं हात एक लागले हाताने ना. वाजली ना हं? एक हाताने वाजली ती ना मानती का बरोबर आहे माहिती का तेच असंच राहत. ही कशी माहिती का ही लय घाबरते. मारायला इतकी घाबरते ना इतकी घाबरते ना मग त्याच्यामुळे तिला वाटलं मी आल्यापेक्षा मग पळून येईल बरं ना. मेलपेक्षा असे सगळेच नवरे मारे त्या होय. एक पहिला मारितो दुसरा मारितो आता तिसरा तो बिचारा तर आता तिसरा तर नाही, एकदम नाही, मला हा गरीब चांगला, वाटला, हा काही मारणार चांगला. वाटत नाही. मग तेच म्हटलं मला वाटत ही बाईच मारायला नको त्याला या बाईनीच नको मारायला त्याला. नाही बरं आहे तिने थोडं हातात घेतलं ना मग राहील माहिती का बाय माणसं थोडं हातात पाहिजे तू नाही का आता मला हातात धरेल हो गो बाई येऊ शब्द पडू देत नाही बाबा. चालायचं आणि असा हात लावायचं तर काय हेच नाही. हातात म्हणजे तुझा सल्ला घेतो का नाही मी काही गोष्टीला नाही हं? नाही काही नाही नाही अजिबात नाही. अरे सगळ्या गोष्टी फक्त काही काम मतलबाचं राहिलं का तेव्हा सल्ला असं परस्पर माणूस काय करून येईल ना पत्ता लागत नाही. हा हा असं थोडीशी मग कसं आहे? बरं एक काम कर जाऊ दे मरू दे ते झालं आता असं कर तुला जसं सांगितलं तसं कर वाचते दे तुला मी आहे ना आता हे रिकामं काम करणार नाही. आता तुम्ही बोलले ना मला मी टाकलेलं काम अरे मला त्याच्यात. बाहेर जायचंय एकाची गाडी फेल झाली मग एक काम करा आता मी माझं काम करते तुम्ही आले का हे तुमचं काम करायचं हे थांब तेवढं मला आहे ना फक्त दोन चार मेन पाणी दे ते लागतं हातोडी दे हां ये हां पकड बी लागेल मला मस्त बाकी काही गरज नाही. मी बी येऊ का मग संग? तू कशाला येते सुरळ्यावर कुठे मला वाटलं मी बी येते संग. हा मी कितीच आहे 10च आहे ना हां आधी लागेल ये जसं पसार घातला तसं डब्यात घ्यायला पाहिजे बरं का. आयला या बाय केलं नाही शेवटी आज सुरळ्या सापडूच नाही राहिला मला नाही माहिती त्याच्यात पाय बरं आता मी नाही पाहत तुम्ही नंतर उचका हे काय असं करायचं राहतं. तुम्हाला पाहिजे ते. हे असं राहत काय करायचं. मी म्हणते आपलं सामान आपलं नीट होत आहेत का. चल जाऊ दे, न्या, एवढं जे नेतो मी सापडलं गाडीमध्ये. हा एवढंच अरे पण जे लागणारच न्यावं लागेल ना. आलेलं सगळं आल्यावर उचलून ठेवायचं अरे मला तू मध्ये कर, काम. तू कर. मी मला नाही एकटं रिकामी. आता तुम्ही मला काय म्हणे सगळं एकत्र होऊन मी ठेवत होते ना बरं मग आल्यावर तुमच्या हा, पद्धतीने चल, माझ्या ठेवा पद्धतीने. मी माझं काम पोराला हात नको लावते बरं पोरं खेळायला घेऊन पोरं जाते. नाही घरी आता हा आलो आणि लवकर ये पसारा आवरेल मला बाकीचे काम संध्याकाळी पडले. येईल आज संध्याकाळी हा मग संध्याकाळपर्यंत असं ठेवू का काय माणूस आहे मलाच उद्योग आहे बाई ए म्हणे भरत नाही हे करत ए संध्याकाळपर्यंत काय आता असंच पडू देऊ. मी काय म्हणतो हा बोला ना. आवरा का स्वयंपाक? हो स्वयंपाक आवडला. बरं मग मी ना मावाला काम निघाले गावामधून जाऊन येतो तोपर्यंत तू स्वयंपाक झाला तर तू जेवण करून घे मी तिथून आलं जेवण करतो स्वसाठीच जाऊन येतो हां बरं पण लवकर या जरा. हा लगेच येतो मी मला काय अर्धा तास लागेल फक्त हो चालत. हां मग स्वसाठीच जाऊन येतो चेक आला वाटतं तो चेक पाहतो ना हां बर बर मग तू काय कर जेवण करून वाटलं तर आराम कर हो चालेल. आणि मग मी आलं की तुला जेवायला दे मग मला हां हो चालेल. हो चालेल ना हो हो सगळं आवरून घेतो आलं सगळं काय आहे ते घरातलं हो. आणि निवांत जेव काय भाजी बनवली भाजी मी ना भोपळा केलाय ना हा भोपळ्याची भाजी. वा तेच मला माहित तसं भोपळा करणार होतं तू रात्रीच बोलली ते ना तू हो. भोपळा करते सकाळी हा हा. बरं या तुम्ही आपण सोबतच जेवण करू. नाही तुला भूक लागली तू जेवण करून घ्या ना मी जेवलं नंतर काही प्रॉब्लेम नाही ना नाही या तुम्ही आपण सोबत. बरं सोबत जेवायचं तुला हां मग तवाला आवरला का मग आराम कर हा हो, हो, मग मी येतो गावातून हो जाऊ या. चालेल ना हो लवकर या. हां हां हा ठीक आहे. कुठं जाऊ नको बरं का नाही नाही हे तशी मी गावामध्ये गेली यायला उशीरच होऊन यायला ना. मी जाते आंबे आणायला जेवणासाठी मस्त आंबे खाऊ दोघं पण जण कदाचित त्याला पण आवडत असतील. आणि तसंही घरामधले आता सगळे कामं आवरून झालेत ते येईपर्यंत तर मी आंबे घेऊन येते लगेच जाते ना आंबे घेऊन येते. बापरे किती मस्त आंबे पण पाडाव कशी काय कळतच नाही. एक तुम्हाला झाडावर पण चढल्या जात नाही कशी पाडू
ए बाई ए दगड लागन ना. नाही नाही मी मारत नाही ते. कोण आहे तुम्ही आणि इकडे काय करू राहिले? मी शिरपतराव आहे. गावातलं आहे का? हा गावातच. अच्छा. काय नाही हो, मला आंबे पाडायचे. देईन पाडून, मी देईन पाडून. देता का पाडून? हा मग मी वर चढून तुला आंबे पाडून देईन. नाही 2-3च पाहिजे होते. 2-3 घे, 7-8 दे. मी काय म्हणतो ते काय इकत आणून तुला खाऊ घालायचे का? पण तू कुठले नक्की? मी बाबूराव आहे ना, बाबूरावची बायको आहे. तू का हो. बाबरावची बायको? हां, मला आंबे देसाल ना पाडून मग? अगं त्या आंब्याला काय करती? म्हणजे म्हणजे तो कशावरून बाबरावनं पसंत केला मला हेच काय कळणार. कशावरून म्हणजे? तुला भेटत नव्हता का नवरा? नाही हो, असं काही नाही आहे. मग त्याची 2 लग्न व्हायले, मी पण 2 लग्न व्हायले. अरे रे रे रे, फार चुकली तू, फार चुकली. नवरा माणसाला पारखून करायला तो, पारखून. 2 पारखूनच केले होते, मग पण मग ते असेच निघले. कसे? नाही, याचे सारखेच? काय? याचे सारखेच? नाही हो, बाबूराव चांगले आहे. बाबूरावपेक्षा आले विचित्र होते. त्याचं फक्त बोलायला तोंड चांगले, बाकी काही चांगलं नाही. असं काही बोलू नका तुम्ही. हं? असं काही बोलू नका, चांगले आहे ते. झपात एका बाईचं बायको जणाचं मुंडको दाबून मारेल. भैया, म्हणजे बायको मारून टाकेल ते ना? नाही नाही, त्याची बायकोशी त्याने फाडकती गेले. फार कधी काच्या मारून टाकेल नाही. एक तो बाळातीन वाचा तिच्या पोटोला हात मारली, जीव गेला तिचा. बापरे बापरे. त्या विचारला 9 महिना लागला होता, हे पिऊन आलं, हा, पोटोला आता मारले त्यांना. तुम्ही खरं बोलता काय? मग खरं आमच्या घरा घरी शेजारी मग आता काय सांगायचं. परत ते कसं आहे, तो नालायक माणूस असल्यामुळे आम्ही त्याच्यामुळे त्या घरा काही इथे जाते नाही. म्हणजे त्याच्या दोन्ही बायका मरेल का? मरेल नाही, मारेल. मरेल आपाक नाही मेल्या. आपाक मेल्या ते वेगळं आणि मारेल वेगळं राहतं. नाही हो, पण मग ते तर म्हणे मी फाडकती गेले म्हणे. म्हणायला येते ना. तू काय 30 तारखेपोत मान राहतोय ना. हा, तुला 1 तारीख तुला येणार सुद्धा नाही तर. म्हणजे मारून टाकतील काय मला पण ते? हा 100% मारणार तो. म्हणजे जसे दिसतात तसे नाही येते आहे ना? फक्त अवतार त्याचा माणसाचा आहे, पण तो कुर्ती राक्षसी तिची. तुला नवरा काय होता माझ्यासारखा होता ना, एकदम सज्जन माणूस, गावात निर्मळ माणूस. म्हणजे मी 2 ते तसे निघाले. बाबूरावने जर मग मारून टाकलं तर? नाही, 100% मारणार आहे तू. मारून टाकलं आहे ना? तू शहाणी बन, नवरा चेंज कर. म्हणजे आज तुला वेळ जाईल ना, एकदम मेले ना तर तू काय करणार आहे? नाही नाही, मला जगायचंय. हा मला जागायचं ना. चांगला मार्ग निवड, चांगला नवरा निवड. मला तर खूप मागणे येत होते, पण मला इमानदार बायको भेटत नव्हती आजपर्यंत. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं का? नाही त्यानं मला लग्न होऊन दिलं नाही ना. पण त्याचं काय संबंध तुमचं लग्न नाही द्यायचा? हा त्यानं मावाला पण्य मांडले, शिरपातला लग्न होऊन देणार नाही आणि मी माय बायको मी 1 महिन्या पुढे जगून देणार नाही. आता त्याचा पण्य. बापरे. हा म्हणजे मी 1 महिन्यात माय बाबाला सोडून जाणार आहे? नाही नाही, म्हणणार का ते तुझा बाबा तुला दिसत नाही. जा आता. फक्त तुला बाबरावचा हात दिसून म्हणून कधी आपताना एवढं दिसतं तुला, बाकी नाही काय दिसतं. आता मी काय करू? अरे काय नको करू, काहीच करू नको. तू आहे ना, तू डायरेक्ट आपल्या घरी चाल आणि मला नवरा शिकार. तुला आहे ना, तुला सांग, तुला गुलाबाच्या फुलावर ठेवू. तुमचे लग्न व्हायले का? नाही कोमार आहे, कोरा. मेल्यापेक्षा जीवन गेल्यापेक्षा तुम्ही चांगले. चांगलं म्हणजे चांगलं आहे ना. हात बरं पाय सगळे मिस्टेक भरपूर आहे, जमीन जागा बरोबर, पैशाला तोटा नाही. 7-8-10 बँक आपल्याला काना त्यात खर्चालाच कोणी एकट्याची होय. मी हॉटेलमध्ये जाऊन जेवतो. तुम्हाला आई वडील आहे का? नाही कोणी नाही. एकटेच का तुम्ही? जवळ आहे ना 50 लाख रुपये ही जी चालू आहे. मग मी आवडते का तुम्हाला? वा आवडली म्हणजे तुझा स्वभाव. तू नाही मला आवडली, तुझा स्वभाव आवडला. तू चांगली दिसते. काय माहिती आवडली का? अरे बापरे. इकडे नाही. इकडे इकडे काल आलती तू? कोण? इकडे काल आलती तू? इकडे रे, तू इकडे ये. तू इकडे काल आलती?
तुम्ही तिकडे उभे राहा. तुला मी काय सांगितलं होतं घराच्या बाहेर निघायचं नाही बरोबर. तुला मी काय सांगितलं मी गावातून जाऊन येतो हो सोसायटीत काम आहे बरोबर. हा. मग तू इकडे कशी काय आली मी का हा काल आलती हा इकडं वाय अहो मी इकडं वाय का रे तू येतं ते बंद करायचे इकडे तुला मी काय केलं नाही रे येतं ते बंद करायचे इकडे काय केलं तुला आवडलो का मी माझ्याशी लग्न कर मला 50-60 बँकेमध्ये पैसा आहे तू काय शाकायचं आहे का तिला तो पैशाशी हा मग तू आकाला पैसा अन्न करून बायका वय ना. अहो हा? माणसाने जीवनामध्ये कधीतरी खरं बोललं पाहिजे. अरे तो आडपाव कोणी जवळ तर येतं का तो आल्या हा काल दुसरा नाच करतो रे परपंचाचा काय नाचगीच नाही करत ए, आहे. तुम्ही दात पाडेल धावले तो बाला तो भाऊ जायला बोलू घे फोन करून हा ती बिचारी काय नाही हा बाई म्हणली हा बोल ती म्हणा वर चढून फक्त येलकून द्या. हा का हा तुझ्या आतापर्यंत घ्या बोलून हा बोलून घ्या. हॅलो हॅलो तुम्ही काय जेवत असेल हात धुवायला माघारी या बरं. का हो दाजी काय झालं नाही तुमची बहीण बिघडली भाऊ इतक्यात हो इतक्याच काय अजून काही दिवस नाही झाले 8-15 दिवसात. अहो विचार करा तुम्ही हा. मी तिला सांगू गेलं स्वयंपाक पाणी करत होती तिला म्हणलं स्वयंपाक पाणी झाला का हा कमी गावातून जाऊन येतो परत तू जेवण कर. बरं अहो ही लगेच आंब्या खाली आली ना आमचे भावकीचे लोक कसे तुम्हाला बोललो होतो ना मी हा बरं, बरं. कुशल ती चालेल, होती मला काय नाही. तुम्ही पहिले येणे या बरं दोघं येतो आम्ही. हा दोघं नवरा बायको या समोर समोर म्हणजे कसं आहे हा. बरं बरं चालेल येऊ का वहिनी ए, जाऊ नको नाही नाही थांबा मी हा? बी येणार आहे तुमच्या संग. दात पाडू का तुम्ही तो भाऊ ते एवढा थांब हा येऊ द्या ना मग येऊ द्या बाबा हाल बी आज तू येतं सांगा. का तुला बंदच करायची का अजून कधी धंदे तुला माही बायको नांदून द्यायची आहे का रे तुला तुला अरे पहिले 2 बायका माल तो अशाच काढून दिल्या हा असं जळतो का गायचा तू माबद्दल हा हा कधी येतो काय पत्ता दादा. अरे मात हिंमत आहे बायका करायची तुला कोणी देत नाही कुत्ते काळी कुत्री सुद्धा तुझ्या जवळ उभी राहत नाही हा आणि तू दुसऱ्याच्या बायकावर डोळा होतो बस झाली सप्लाय लगेच गुण कळता माणसाचे. हा हा तोंडाचा आंबा घालील तोंडात आंबा हा घाला. जादा बोलले तर हा आणि तू काय आंबे येईल को द्यायला काय तिला ती म्हणा वर चढून येलकून द्या काय आंबे हा काय मेरेच दिलं का येईल अहो, बरं झालं मी अरे, आंबे तुला घ्यायला वर आले का काढता येते तुमचं का? सगळं असं काय रंगरूप उघडं पडलं. अरे. नाही तर मी माहिती का का त्याला सगळं सांगेल बा मी. काय हा, सांगेले म्हणजे तुला तिला तिकडे राहण्यामध्ये सांगितलं का तुला हा मा बायका भाऊ किलो काय काढून दिल्या म्हणून हा तुम्ही माहिती का त्या गोष्टी लपवायच्या होत्या आणि तुम्हाला तुम्हाला माहिती त्याला होतं, वर आज उद्या चढणार माहिती माणूस होईल तसा लागतो पायलट बास झालेलं रे बास झालं तू चढूचा का घातला म्हणून तर या गोष्टी तर आता का काम आले तुला म्हणून. बरं झालं त्यांनी त्या सांगितलं. झाडावर चढ त्या झाडावर चढ फक्त मी बापले झाड सोडत नाही बाकी हा. सगळं झाड सोडत अरे बोराटी झाडावर चढ ना कवर तिला काय लटकत आहे का काठी आता नाही, आम्ही कधी बाबा येतो आणि काय बोराडे पत्ता, अजूनही सोडून. पत्ता हा नाही का? याचा. मग ते का जवळ आहे का ते येतील ना लवकर आले पाहिजे मला तुमची भीती वाटायला लागली आता. म्हणजे हा काय म्हणजे मग नवरा आहे कळतो का तुला नाही भाऊ आल्यावरच सांगणार आहे मी. काय हा. सांगते मा भाऊ आले की सांगणार काय हा नवरा करायचा का हा सांगाल मी येऊ तर दे त्याला म्हणलं लय सभ्य लय सीधे सरळ आहे. मग तू याचं ऐकते का कोणाचं याचं ऐकते का मी म्हणते लपून ठेवायची गरजच काय नव्हती लपून तुम्हाला. ठेवलं? मग- सांग ना, मला सांग. विचार. सांगा आल्यावर. तिला मोकळ्या हा, माणसाला. आईला सांगितलं पटवलं भावाला म्हणून. मी. लपून असं ठेवलं तर माझ्या भावानं आम्हाला सांगितलं नसतं का. अरे हा काय झालं असेल गाड्या आता मला काय माहिती तुम्हाला फोन आला ना पण मग आणि एवढं वावराकडे इकडे सांगितलं का यायला अहो, ते वावरत आहे ना आता घरी पाहिलं घरी नाही ना. ते बटन तिला शर्टाचे घाई घाई त्याच्यात निघाले. मी काय म्हणतो आईला आपली कंपनी एवढी चांगली आहे, पाहुणे चांगले आहे. काय झालं असेल गाडी एवढी लगेच? आता तिथं गेल्याशिवाय कळ तेव्हा ते आवाज येतोय लय मोठ्या मोठ्याने. हा ती तिकडून मग? दिसतंय बरं का. बाई काही ना तुम्हाला तर मी माहिती आहे ना मी म्हटले होते ना हं. आपल्याच पोरीमध्ये खोट आईला पण मग आहे बा 1 झालं 2 झालं 3 झालं आपण तिन्ही माणसाला कसं काय नावं ठेवायचे एवढे नाही शेती हा? आहे, वाडी आहे, घर आहे, दार आहे. हिला काय पाहिजे बरं अजून सांग बरं. ते तुमचं तुम्ही पहा मला नाही माहिती चला आणि काय आहे त्याचे बरं, चला, तिकडं- खरं तिकडं खोटं करा जाऊनच कळलं काय आहे ते. उगाच आपण बोलायचं आणि काय चल बरं काय मी काय आता ही मावाली तिसरी जरा नांदू द्या जरा येडापणा करू नको तुला सांगतो अरे मी काय नाही म्हणतो का अरे तुला नांदायला करायला बा तुला आलं काय काय हात पाय काय लोळा खोळा आहे तू का तुला राम कळत राम नाही का राम राम दाजी राम राम राम. काय झालं काय झालं तुला हा? जा तुम्ही वरती थांबा मला वाचली विचारू दे वाचली तिला. वाचली वाचली बरं आता मी काय सोयरे ऐका एक तारीख नाही आली बाई राही त्याच्यात उभी. एक जागी उभी राहा सोयरे हे बघा हा आता येला मी सकाळी म्हणलं सोसायटीत काम आहे माझं हम्म. तर मी जाऊन येतो 1/2 तासात
तर तो तू स्वयंपाक पाणी करून जेवण करून घे. हा आता काय चुकलं मावलं, नाही बरोबर आहे मग. मी गावातून जाऊन आलो घरी गेलो तर कडी लावेल. बरं. कुठे गेली बा, मग इकडं पाहत होता आंब्या खाली इकडं. मग आंब्या खाली आलं तर या मग आमचा भाऊ बंद या हा तिला फितीत होता, सका बाबा हिला फितीत होता. काय कमाक एवढे पैसे तेवढे पैसे तू काल तो बाब्या नवरा केला, त्याच्या 2 बायका त्यानं मारून टाकल्या, असं तसं तुला मी आवडतो का. हं? मग आता हिचं म्हणणं काय? हा मग ते म्हणजे मला आवडत आहे. अवपडचं कोण आहे? हा भाऊ पण आहे मावाला, आणि याचं लग्न याला कोणी पोरं देत नाही. शिरपतराव मी शिरपत तोंडावरूनच वाटतं तसं. हं? आपल्या रेकडे गाव खोडीचा दिसतो खोडीचा. जळवतो तो जळवतो बाबा. दादा खोडीगिरीचं काय नाही माहितीये का, याय ना आपल्यापासून काही गोष्टी लपवल्यात. काय लपवलं? दोन्ही बी बायका मारून टाकली आहे ना. आ, तुला काय करायचं? पाहायला आली तुला का? मारलं ना. नाही पण पाहायला आली का बाई तू? त्या बाबाने बायका मारेले काय? तो माणूस काय सांगाल दुसरं? वहिनी तुम्हाला माहितीये का, ते बाईल दिवस होते म्हणे, याच्या पहिल्या दुसऱ्या बायकोला पोटात लात मारली. मग तुझ्या अंगाला आपण हात पाहायला लावला गेलो का? ते ना. तुझ्या अंगाला हात लावला लागते ना. हो पाहुणे यांना पोटात लात मारली तर अर्धा पोरत्यानं लगेच एका रट्यात बाहेर काढलो होतं. आता काय सांगायचं. ओ पाहुणे, आम्ही 4 लोकांना विचारून आले सगळं. तुम्ही लय खोडीचे माणसं आहे बाई. तुला माहितीये काही? हा, या कानाने ऐकलं आणि लगेच सुरू व्हायचं आपण काही भी. हा, आपला नवरा विश्वास नाही. दोन्ही बायकाचे कागदपत्र दाखवले की नाही हा. फारकतीचे, हो, दाखवले. आणि सांगा कोणत्या बायका मारले म्या. हं? नाही फार अहो लय नालाय का हो, आता काय सांगा. कळत नाही का फार कधी झाल्यावर बायका कस काय मरतील? अहो हे लोक चाटा मारायच्या भाऊ मध्ये. याने फारकत घेऊन बायका मारली. हा, तिथे 2 बायका मारल्या असल. तू ये ना हा? असं परबुद्यासारखं काम करू नको बावलाटवानी. 1 झालं 2 झालं, आता 3रं तर कसं नीट नांदावा ना. मग हा, आता म्हणे त्याच्याबरोबर का त्याच्याबरोबर संसार करायचा का आता? वहिनी तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात का हो? तरी मी याय तिला- ना, लपविलंच आहे. तरी मी तिला म्हटलं बाय तवाले 2 का 3 झाले, माझ्या 2 झाले, आता माझं 3रं आहे. कसं दोघांनी आपण चांगलं व्यवस्थित राहायचं, घराच्या बाहेर निघायचं नाही, घराच्या घरातच राहायचं, बाहेर बरं मी अंगणात- काय तो माझं लग्नच व्हायला नाही, मी तसंच राहिले अय भाऊ. पोरा. हो, धरा ना दणका ठेवा ना उलट दोन. पाहता उलट जाय, आहे बाय. जाय, मस्त तुला मस्त. एकच सांगतो हा. हा दणकायचं ना जरासं. झाला ना बघ पाय. हा. हा, तुमची भावबंद किडे जर माझ्या बहिणीचे जर नादी लागला ना तू हा. डायरेक्ट चिरून टाकेल तुला. तो मला पाहिलंच नाही कसं आणि आहे. जी मला नवरा शिकारीन ना हा. 10 लाख रुपये नाव टाकेन आपण. तिकडे आता टाक आता. आता टाक हा, बरं. टाक नाही तर टाक आता 10. आताच्या आता 10 लाख टाक. बँकेत जा. 10 खडको आहे का? हा, अरे तुला बँकेत कपडे नाही जायला. घालायला, हा? तू चालला जा 10 लाख टाकायला. ओ दाजी अंडरपॅन्ट नाही पहा बरं. अहो, ते चेडीला असं हात लावून काय? पहा बरं. काय नका बरं. वाटत नाही ते. हात घालून कुठं मला हात खराब करत्यात. हे? बाई जसं आहे ना तसं आता स्वीकार. मग? हा, तो माणूस उद्या काही सांगल त्याच्या मागे असू, उद्या ते 4था येईल, कोणी 5वा येईल एखादा. बाई हा? कमळे लोक संसार मॉडेल राहते बर का. नाही, काय तुम्ही बाई एक करा बा, तमाशा. सोय रे. हं. तुमची बहीण वाटले तुमच्या घेऊन जा, ये भाऊ बंद आहे ना नाही मला हो, काही. तिकडे ठेवायची नाही वा. हो, नाही नाही, 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 हो. नाही. नाही नाही बिंदास न्या. मी येतो वाटलं तिकडे राहायला. टाका या बाबाच्या जास्त न्या म्हणजे. आता मी हा, वाल्याचं काम का रे करायचं. बाबा येडावला काय तू? घर फोडितो लोकांचे. हा, ते लास्ट ठेवली कुठं? अहो 2 यारच काढू दिलं हो मावाला, आता काय सांगा त्या. हं? आहे ते म्याने काढून दिल्या. शांत बसा बाय. तू पियतो आता म्हणून गेले ते. हा काय? हा. बका तर तुझाच वास येतोय. इथे काय माणूस आहे राव? तुम्ही उभे कशाला करते असे? अहो त्याला कोणी हाक तरी मारिते का? वावर आहे शेजारी शेजारी. बाजार आहे, घराच्या पाठीमागे तो राहतो, घराच्या पुढे बी राहतो त्याच्या. एक काम करा तुम्ही, थोडं अंतरावर घर बांधून घ्या आणि या बाईला बी ना एकाचे 2 कोणी अजून सांगल 4 एक करा ना बा, काय म्हणते हा. तिला तिकडे घेऊन जा. मी हॅलो. इकडले ना दरवाजाला कुलूप लावतो, तिकडे येतो तुमच्याकडे राहायला. आम्ही काय तो? परस्पर होईपर्यंत आम्ही तिकडेच राहतो. संध्याकाळी ना फटाकड्याचे एक मोठं बॉक्स घेऊन ये. याचा इकडं फटाके वाजवा 2-4. नाही नाही बाकी जण झोपून द्यायचं नाही मला आज रात्रभर. बरं बरं घे पैसे मागून घे. जा दे वाजी द्या. काय नाही, तोच तर वाजत आपल्याला हा, काय जाऊ दे. करायचं. आम्ही जाऊ दे. मोकार झोपा ते घेऊ. 10 लाख आहे ना बाबा, 10 लाखाचे फटाके भरून ठेवून आयुष्यभर वाजीत बसव एक काम कर, फटाके. घराच्या आजूबाजून लावून घेऊन पुढे हा. पेटवून म्हणजे तुझा एक कार्यक्रम होऊन जाईल. हा. आणि तुला डोकं पाहिजे ना. आता त्या माणसाने तसं सांगितलं म्हणल्यावर कसं विश्वास दाजी बसणार? सांभाळा बरं का. ती थोडी ना परपुते सारखी वागते. हा, देऊ उद्या का? कोणी काय सांगल येलकून देऊ का? काय टाका त्याच्या डोक्यात याल का तुला टाका. येलको का चांगला? नाही नाही आबा. तुला येलको का? अरे, ते गेला बा पळून. मग पळलं तर काय होईल? दादा बहिणी मत चुकलं, मी त्याच्या बोलण्यामध्ये आले. हा. हा, काय चुकलं न काय. हा, पण त्यांनी पटवूनच तसं सांगितलं होतं दादा. म्हणजे आपल्या लग्न झालेलं नवऱ्याला बरोबर नाही पटवायचं, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. आणि एखादा परका माणूस येईल आणि त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा. मी घाबरले ना, मला वाटलं खर्च मला पण मारून टाकल. आणि मेलं तर मेलं. माणूस आहे, आपण लोकच ऐकून लोक संसार मोडे राहते. हा, मेलं तर मेलं. नवऱ्याच्या हातानेच मरल माणूस. मग काय
आता ना नीट राहायचं. लय झाले आता. आता आमच्या घरी यायचं नाही परत आणि काहीच नाही. आणि दुसरं चौथं पाचवं काही होणार नाही आता याच्या पुढं. हा. ज्या एडच मारायचं आता. चालन चालन. हा. ऐका ना आता बहीण तो भावाचं तो वहिनीचं हो. या बाय व्यवस्थित राह. ते जर काय बोलले तर मग आपल्याला बोलायचं. समजलं ना. आता त्यांना बी अनुभव येईल. आता ते व्यवस्थित राहतील आणि तू व्यवस्थित अहो राह. तुला अजून शी सुद्धा दिली नाही मी. मग सांगा कस काय शी दिली? एवढं जर चांगलं वागून जर तू येड्यावानी करते म्हणल्यावरती नाही ते माणसांसमोरच्या माणसांना पटवून सांगितलं होतं ते मला. लाख पटून सांगू आपल्याला कळायला पाहिजे ती गोष्ट. बरं तुला आंबे खायचे होते मग एखादा म्हणता महानावर आला का आपण जाऊ आंब्या खाली मग? मग दिले असते आंबे पाडू. मी तुमच्यासाठीच आले होते म्हणजे काय आले होते? आपल्या सोबत जेवण करायचं म्हणून मी आंबे घ्यायसाठी आले होते. चला. इतक्यात ते माणूस भेटला. रस बनव. चला आता मी आंबे चला आणले, आता. 4-5 किलो आंबे घेऊन येले. चला तूच घेऊन आला का तिकडे? मीच घेऊन आलो. मग आम्ही घरी ठेवून आलो. घरी ठेवले असं. गाडी तिकडेच लावली. इकडे येत नाही ना चाल गाडी. लवकर 10 टाक चाल लवकर. हो.